खेळाडूंनी त्वरित यायचं आहे कारण वेळेसंदर्भात आम्हाला सहकार्य करायचं आहे. आणि क्षेत्ररक्षणी लावून घ्यायचं आहे आणि लगेच सलामीची जोडी सुद्धा खेळपट्टीवर पाठवायची आहे कारण यानंतर अजून एक मॅच होणार आहे. क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे. पंचांनी लगेच खरं तर आम्ही जेव्हा प्रेझेंटेशन बॉक्समध्ये आपण मॅच सुरू करून द्यायचे. सर्वप्रथम कॅप्टनने यायचं आहे. आर्यन भादवड संघ कॅप्टनने यायचं आहे. खूप चांगली कामगिरी केली. त्यांचं स्वागत आणि सन्मान सुरुवातीला केलं जाईल. उमेशजी नाईक यांच्या शुभ हस्ते कॅप्टनचं सन्मान केला जाईल. आर्यन भादवड संघाने या स्पर्धेमध्ये सहभाग घेतला. खूप चांगली कामगिरी आणि अट्टीतोडीच्या लढतीमध्ये दुसऱ्या फेरीमध्ये हा संघ पराभूत झाला. मात्र प्रेक्षकांची मनं मात्र त्यांनी जिंकलेली आहेत. आर्यन भादवड संघ कॅप्टन आपले आम्ही खूप खूप आभारी आहोत. आपण स्पर्धेमध्ये सहभाग नोंदवला. संघातील सर्व खेळाडूंनी यायचं आहे. फोटो सेशन होईल ते म्हणजे आमचे मुख्य आयोजक सन्माननीय प्रताप शेठ पाटील साहेब तसेच आमचे रिग्नेश पाटील यांच्यासोबत हे फोटो सेशन होईल. आमच्या प्रेझेंटेशन बॉक्समध्ये मॅच सुरू करायची आहे. मॅच सुरू करायची आहे पंचांनी. हे पाय स्पर्धेचे आमचे मुख्य आयोजक सन्माननीय प्रताप शेठ पाटील साहेब तसेच युवा अँड डॅशिंग असलेल्या रिग्नेश पाटील मुख्य आयोजक यांच्यासोबत हे फोटो सेशन आहे आर्यन भादवड संघाचं. हॅलो चला पंचांना सुरुवात करायची आहे. मुख्य आयोजक सन्माननीय प्रताप शेठ पाटील साहेब तसेच रिग्नेशजी पाटील आणि आर्यन एलियन भादवड हा दुसऱ्या फेरीत पराभूत झालेला संघ आहे. तुमच्यासाठी खूप खूप शुभेच्छा. नेक्स्ट मॅच साठी असणार आहे. खूप चांगली कामगिरी तुम्ही खरं तर केली. प्रेक्षकांची मनं जिंकली. परंतु एक कुठलाही संघ विजयी होणार असतो. पहिला चेंडू पेस करताना अतिशय प्रतिम उत्कृष्ट फटका आपण पाहतोय. एक धावगणीची संधी फलंदाज सौरभ याला मिळते. एकदा स्वतःच आणि संघाचं अकाउंट ओपन केलं जातं. धावसंख्येत बिनबाद 1 षटक क्रमांक पहिलं प्रगतीपथावर आहे. निर्धारित 4 ओव्हरचा हा सामना. तर गोलंदाज शुभम सेलार वैयक्तिक पहिलं सांघिक पहिलं. या ठिकाणी मात्र चेंडूला थोडंसं बिगेट घेण्याचा प्रयत्न. प्रॉपर चेंडू आणि बॅटमध्ये बेबस्ती संपर्क साधता आलं होतं. अगदी बघून चेंडू देखील कुठं ब्रश झालाय. चेंडू पायावर आदळतोय. लेग बाईचा इशारा पंचांचा येतो. एक धावेचा निर्बाळा. धावसंख्या एकाने पुरस्कृत. धावसंख्या होती बिनबाद 2 षटक क्रमांक पहिलं. एनके स्पोर्ट्स खांडवाल विपक्ष मायरा एलिमेंट भादवड या 2 दिग्गज संघांमधून जबरदस्त सामना आपण पाहतोय. नाणेफेक हारल्यानंतर या ठिकाणी प्रथम फलंदाजी ना खांडवाल फलंदाजी करताना संघ खांडवाल चेंडूला ऑन दी ऑफ स्पंच केला. अतिशय प्रतिम उत्कृष्ट फटका. इनफिल्डच्या वरून शतरक्षकाला बेट करून चेंडू थर्डमॅन सीमरच्या क्लिअर करतोय चौकार. ऑप्शनचा थोडासा बाहेरचा चेंडू स्पंच केला होता. अतिशय प्रतिम उत्कृष्ट फटका आपण पाहिला होता. इनफिल्डच्या वरून शतरक्षकाला बेट करून चेंडू सीमाच्या बाहेर जाणारा आज चौकार विनोदेच्या सौरभेच्या बॅटमधून येतोय. 2 चेंडू पेस करताना सौरभेच्या बॅटमधून देखील आपण 5 धावा पाहिल्यात. धावसंख्या 4 ने पुरस्कार. धावसंख्या होती ती 6. बिनबाद 6 षटक क्रमांक पहिलं. वैयक्तिक पहिलं सांघिक पहिलं. गोलंदाज पुणे मॅच सुरू राहील. कॉमेंट्री थोडीशी 1-2 मिनिटं फक्त कारण मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार आपल्याला द्यायचा आहे. ओके सर. मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार कारण जबरदस्त बॅटिंग केली भूषण आणि संघाचा जो विजय साकार केला म्हणून मॅन ऑफ द मॅचचा आपण खास 3 पारितोषिक देणार. पहिल्या पारितोषिक असणारी आकर्षक ट्रॉफी ती जी दिली जाईल ती स्पॉन्सर केलेली आहे. अर्थात या स्पर्धेचे मुख्य आयोजक आमचे सन्माननीय प्रताप शेठ पाटील त्यांच्या परिवाराकडून आकर्षक ट्रॉफी. एक दीपकजी शर्मा याचकडून आकर्षक गिफ्ट आणि श्री पंकजजी सिंग याचकडून आकर्षक गिफ्ट. दीपक दादा आपण यायचं आहे. तर उमेशजी आपण सुद्धा यायचं आहे. उमेशजी नाईक आपण सुद्धा यायचं आहे कारण 3 पारितोषिक आहेत ते आपल्या शुभ हस्ते प्रदान करायचे आहेत.
सर्वप्रथम ट्रॉफी जी आमचे सन्माननीय प्रतापशेठ पाटील यांच्या परिवाराने स्पॉन्सर केलेली आहे ते आपण आपल्या शुभ हस्ते प्रदान करायची आहे. त्यानंतर दीपकजी शर्मा यांनी स्पॉन्सर केलेले आकर्षक गिफ्ट हे दीपकजी भोईर यांच्या शुभ हस्ते देण्यात येईल. त्यांना उमेशजी नाईक आपण आपल्या शुभ हस्ते हे जे गिफ्ट आहे स्पॉन्सर केलेलं आहे पंकजी सिंग यांनी स्पॉन्सर केलेलं आकर्षक गिफ्ट आपल्या शुभ हस्ते प्रदान करायचं आहे. भूषण कारण ओपनिंग शॉट घेणार आहे कारण मॅच सुरू आहे. खरं तर असं सुरुवात चांगली झाली होती पण शेवटच्या षटकामध्ये 4 चेंडू 8 धावा असं समीकरण जेव्हा आलं होतं थोडंसं मनात काय वाटलं होतं. भीती वाटलेलीच पण बॉलरवर भरोसा होता म्हणून त्यांनी ओढ चांगली टाकली. तत्पूर्वी बॅटिंग करताना जी विस्फोटक बॅटिंग केली होती असं वाटलं होतं की आपल्या बॅटमधून नक्कीच धावा येतील मोठी धावसंख्या होईल. हो नक्की वाटलेला कप्तानचा भरोसा होता म्हणून. तर मित्रांनो हा होता भूषण ज्याने सुरुवातीला खरं तर खूप चांगली बॅटिंग केली एक मोठी धावसंख्या उभी केली आणि संघाचा विजय जो साकार केला त्यामध्ये सिंहाचा वाटा उचलला. सो वेलबेट भूषण आणि बेस्ट लक फॉर नेक्स्ट मॅच. जाऊया कॉम बॉक्स मध्ये मोहनदादा भोईर त्या ठिकाणी सज्ज आहेत. थँक्स धन्यवाद सर. अतिशय अप्रतिम उत्कृष्ट फटका फलंदाज आपण विनोद याच्या बॅटमधून बॅक टू बॅक दुसरा चौकार देखील पाहिला. सुंदरसा फटका होता. आपण चेंडूला सुंदरसा अपड्रेटचा फटका चेंडू एक्स्ट्रा क्लिअर करतोय. शतरक्षला बीट करून चेंडू सीमेच्या बाहेर जाणारा चौकार आला. चौकार संख्या धावसंख्या 4ने पुढे सरकली. धावसंख्या होती ती 15. षटक क्रमांक पहिलं संपलं. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर एक दमदार चांगली उत्तम सुरुवात करताना संघ आपण पाहिला एनके स्पोर्ट्स खांडवाल प्रथम नाणेफेक हरल्यानंतर या ठिकाणी फलंदाजी करतोय. ते पहिल्या ओव्हरमध्ये खऱ्या अर्थानं दोन्ही फलंदाजांनी अतिशय चांगली फलंदाजी केलेली आहे. खास करून विनोद याचं मी कौतुक करेन. 2 चेंडूमधून ज्यांनी 2 चौकार आणले. आता मात्र स्ट्राईक रोटेट करण्याची संधी पुढे एकदा सौरभ याला 3 चेंडू पेस करताना ज्याच्या बॅटमधून आपण 6 धावा पाहिल्यात. या अगेन्स्ट विनोद 3 चेंडू पेस करताना 8 धावा. वेलकम उमेशजी पाटील. खऱ्या अर्थाने ही स्पर्धा संपन्न होण्यावर तुमचा देखील सिंहाचा वाटा आहे. फुलेंचा चेंडू ऑन सेटचा बिग ब्लासेस चेंडू जातोय आउट ऑफ पार्क. खराब चेंडू उत्तम प्रहार. जसं प्रश्न तसं उत्तर. अतिशय दमदार फटका. चांगला फटका. उत्तम फटका. जबरदस्त फटका. आपलातून फटका. खराब चेंडू उत्तम प्रहार. जसं प्रश्न तसं उत्तर. धावसंख्या 6ने पुढे सकते. धावसंख्या होती ती 21-21. या ठिकाणी मात्र चेंडूला थोडासा स्विच काढण्याचा प्रयत्न. ऑप्शनच्या अतिशय बाहेरचा चेंडू. पंच करतील वाईटचा इशारा. एक धावेचा निर्वाळा. धावसंख्या एकाने पुढे सकते 22-22. लॉस ऑफ विदाउट विकेट अँड सेकंड ओव्हर प्रोग्रेस. दुसऱ्या ओव्हरला प्रारंभ आहे. सुरुवात आहे. धावसंख्या बिनबाद 22. आपण पाहतो क्रिकेटचं फेस्टिवल. क्रिकेटचा बिग इव्हेंट. क्रिकेटचा बिग शो. क्रिकेटचा महासंग्राम. सन्मान्य प्रतापजी पाटील साहेब यांची देण आपण पाहतोय. भिवंडी ग्रामीण क्रिकेटचा सर्वात बिग इव्हेंट त्यांच्या माध्यमातून या ठिकाणी साकारण्यात आलेला आहे. अतिशय प्रतिम उत्कृष्ट इम्पॅक्ट. डिफेन्सिव्ह फटका खेळण्याचा प्रयत्न मात्र प्रॉपर चेंडू आणि बॅटमध्ये संपर्क साधता आले नव्हता. अतिशय दर्जेदार पद्धतीचा चेंडू हाताळताना गोलंदाज पंकज पारधी. विलास स्मृती चषक 2024 ला प्रारंभ. स्पर्धेचा पहिला दिवस. चेंडूला सुंदर सॉफ्टवेअरचा फटका. चेंडू जातो एक्स्ट्रा कव्हरला. शतरक्षा आउटफील्ड म्हणून आपण पाहतो बॅकिंग उत्तम आहे. एक धाव घेण्याची संधी होते. धावसंख्या मात्र एकाने पुढे सकते 23. हॉपलीकडे चेंडूला सुंदर सॉफ्टवेअरचा फटका आपण पाहिला. चेंडू एक्स्ट्रा कव्हर सेमीसकडे ट्रॅव्हल होतोय. मार्गस्थ होतोय. आउटफील्ड मधून देखील चांगली बॅकिंग आपण पाहिली. मात्र मिळते फक्त आणि फक्त एक धाव.
अतिशय प्रतिम उत्कृष्ट फटका डाऊन दी ग्राउंड आणि खऱ्या अर्थाने ज्याच्या बॅटमधून आपण कौतुक केलं पाहिजे सलग 3 चेंडूमधून 3 चौकार कमालीची फलंदाजी करताना फलंदाज विनोद आतापर्यंत 4 चेंडू ज्याने पेस केले 12 धावा आपल्या संघासाठी एक चांगले योगदान बॉल पाहिजे त्यांना स्प्रे स्प्रे धावसंख्या 4 ने पुढे सकते धावसंख्या होती ती 27 पुन्हा एकदा सर्व क्रिकेट रसिकांचं या स्पर्धेमधून मनापासून स्वागत खास करून जे यूट्यूबच्या माध्यमातून या स्पर्धेला जॉईन प्रेक्षक तुम्हा सर्वांचं या स्पर्धेचे प्रणेते या स्पर्धेचे मुख्य ऑर्गनायझर या स्पर्धेचे कर्ता धर्ता या स्पर्धेचे वन मॅन शो सन्मान्य प्रतापजी पाटील यांच्या वतीने तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत भीमटीतील सर्वात बिग स्पर्धा मोठी स्पर्धा आणि त्या मोठ्या स्पर्धे या ठिकाणी प्रारंभ झालेल्या सुरुवात झालेल्या आगाज झालेली आहे स्वर्गीय विलास स्मृती चषक 2024 थरार अजूनही उर्वरित 2 चेंडूचा खेळ मला वाटतं बाकी आहे ओव्हर क्रमांक दुसरं प्रगतीपथावर आहे 2 चेंडूचा खेळ बाकी आहे आणि धावसंख्या 4 ने पुढे जाते ती 27 ऑनसाईडचा अतिशय चांगला फटका मात्र फटका फसतोय फटका मारण्याचे सर्वात महत्त्वाचं तुमचं प्लेसमेंट आहे फटका निश्चित चांगला होता मात्र प्लेसमेंट चुकीचं आहे ऑनसाईडला उत्तम झेल कलेक्ट केला जातो महत्त्वाचा फलंदाज खऱ्या अर्थाने ज्याच्या बॅटमधून आपण चौकारांची ड्रिल पाहिली विनोद हा फलंदाज या ठिकाणी बाद होतोय मात्र बाद होण्यापूर्वी ज्याने चेंडू पेस केले 5 आणि संघासाठी धावा उपलब्ध केल्या त्या 12 नेक्स्ट बॅट्समन विनीत छोटा पॉकेट बडा धमाका अतिशय कमालीची गोलंदाजी आज स्पर्धेमधून खऱ्या हाताने ज्याने साकारली विनीत स्ट्राइक रोटेट करतो न्यू बॅट्समॅन न्यू बॅटल हलक्यात मांडत फक्त ऑपोजिट चेंडूला सुंदर साबरीचा फटका चेंडू एक्स्ट्रा कव्हरला एक कंप्लीट दुसरीचा प्रयत्न केला जात नाहीये आणि एका धावेने संघाची धावसंख्या वाढते ती 28 ओव्हर क्रमांक दुसरा संपत 2 षटकांच्या अंती धावसंख्या होती ती 28 प्रतिओव्हरचा आपण विचार केला तर 14 धावांची सरासरी एक उत्तम सुरुवात चांगली सुरुवात दर्जेदार सुरुवात आहे अजूनही उर्वरित 12 चेंडूचा खेळ बाकी आहे आणि बघू येणाऱ्या 12 चेंडूमधून एनके स्पोर्ट खांडबाल हा संघ कुठपर्यंत जाण्याचा प्रयत्न करेल चला वेल इज मोस्ट इम्पॉर्टंट वेलेचं सहकार्य करा नेक्स्ट गोलंदाज येतो राहुल वैयक्तिक पहिला आणि संघाच्या वतीने तिसरे षटकात राहुल 12 चेंडूमधून खर्च झालेला तब्बल 28 धावा उर्वरित 12 चेंडूंचा खेळ बाकी आणि पहिला चेंडू मात्र मिस टाइम स्ट्रोक आहे चेंडू आहे मध्ये शतरक्षक दक्ष आहे वाडिश लॉंगॉन आपण शतरक्षक तैनात पाहिला आणि कुठल्या प्रकारचे चूक न करता चेंडू ज्यांना सुंदररित्या कलेक्ट केला महत्त्वाचा
नॅशनल बॅट्समन मैदानामधून साहिल पाटील येतोय. खराब चेंडू दिशांची चेंडू स्वेर मारा आपण पाहतोय. पंच नो बॉलचा इशारा करतात. हा चेंडू देखील असेल फ्रीट. ओरसेपचा चेंडू आपण पाहिला. पट्टीच्या बाहेरचा चेंडू हातला त्यांना गोलंदाज. नो बॉलचा इशारा पंचांकडनं. अगेन्स्ट पुन्हा एकदा गोलंदाज. या ठिकाणी मात्र चेंडू बॅटची घेतो आउटसाइड एज. चेंडू जातो शॉर्ट तडम्यानला. इनफिल्डमधून देखील स्वतः एसटी रक्षकाला आपण पाहिलं. चांगलं क्षेत्रज्ञ त्याच्या माध्यमातून झालं. कुठल्या प्रकारची धाव नाही आहे. स्वतः गोलंदाज या ठिकाणी स्वतःला कमबॅक करतोय. निर्धाव चेंडूची सांगता. धावसंख्या स्थिर आहे. धावसंख्या 29. षटक क्रमांक 3. निर्धारित 4 ओव्हरचा सामना आपण पाहतोय. पुन्हा गोलंदाज राहुल सज्ज. मार्गचा 55 क्रॉस करतो. राईट आर्म राऊंडचा मारा करताना स्ट्राईक रोटेट करतो फलंदाज. या ठिकाणी मात्र मोठा फटका. मिस टाइम स्ट्रोक आहे. चेंडू काही क्षेत्ररक्षक दक्ष पहिल्या दुसऱ्या स्केलमधून या ठिकाणी मात्र झेल कलेक्ट झाला नाही आहे. ॲपर्स उत्तम होतं. प्रयत्नांची पराकाष्ठा आपण निश्चित पाहिली मैदानामधून. झेल मात्र कॅरी झाला नाही आहे. चेंडू हा धरतीला दान होतोय आणि ह्याच दरम्यान एक 2 धावा काढण्याची संधी फलंदाजाला. या 2 धावांनी संघात धावसंख्या 31-31. लॉस ऑफ 2 विकेट अँड 3rd ओव्हर प्रोग्रेस. तिसऱ्या षटकाला प्रारंभी धावसंख्या ती 31. ऑनसाईडचा अतिशय चांगला फटकावून ते कार्पेट चेंडू देतो वाईट ऑफ लॉंगॉनला. आउटफील्डमधून देखील चांगलं क्षेत्ररक्षणे मिळतं. फक्त आणि फक्त 1 धाव. या एका धावाने संघाची धावसंख्या 32. राहुल स्विचेट. अतिशय गोड फटका. क्या बात है. मनावर अधिराज्य करणारा फटका आपण फलंदाज सौरभ याच्या बॅटमधून पाहिला. कमालीचा फटका. चेंडूला स्विचिट केलं होतं. रिवर्सचा फटका आपण पाहिला होता आणि खऱ्या अर्थाने रिवर्सचा फटका मारण्यासाठी चेंडूची निवड फार गरजेची असते. लगा तो आबाद नाही तो बर्बाद. शेवटचा अंतिम चेंडू हातला त्यांना गोलंदाज राहुल. आता पण ज्यानं खर्च केला तब्बल 10 धावा. अक्रॉस लाईन थोडंसं ऑन साईडचा फटका. सजवरून कार्पेट चेंडू जातोय शॉर्ट मिड विकेटला. 1 कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न आणि 2 धाव्या देखील चांगल्या पद्धतीने काढताना दोन्ही फलंदाज सुरेख आणि सुंदरसा ताळमेल देखील आपण पाहतोय. 2 धावा या ठिकाणी कंप्लीट झाल्या आणि षटक क्रमांक 3 देखील समाप्त होतोय. 3 षटकांच्या धावसंख्या होती ती 40. प्रति ओव्हरचा आपण विचार करता 13.33. चला प्लीज थोडंसं वेळेचं सहकार्य करा. चला प्लीज थोडंसं स्पीडअप करा. वेळ कमी घ्या. अजून एक या स्पर्धेतला आजच्या स्पर्धेतला एक सामना बाकी आहे. महत्त्वाचा सामना बाकी आहे. त्या अनुषंगाने प्लीज आपण थोडंसं वेळेचं सहकार्य करा. चौथ्या षटकाला प्रारंभ. वैयक्तिक पाहिलं आणि सांघिक चौथा गोलंदाज शारिक भोईर. फुलेंचा चेंडू ऑनसाईडचा फटका. यस हा चेंडू देखील जाईल आउट ऑफ पार्क. खराब चेंडू. उत्तम प्रहार जसं प्रयत्न
संघ आपण पाहतो एनके स्पोर्ट्स खांडवाल. अतिशय प्रतिम उत्कृष्ट फटका, निश्चित थोडासा आपटेकर पद्धतीने चेंडू होता, शॉर्ट पेस डिलिव्हरी होती, फलंदाज चपल झाला, ऑनसाईडचा फटका दिली, सुरेख सुंदर सचला, स्क्वेअर ऑफ विकेट. मात्र मिळते फक्त आणि फक्त एक धाव. या एका धावेने संघ धावसंख्या 47. विशाल लक्ष्याकडे वाटचाल करताना संघ आपण पाहतोय एनके स्पोर्ट्स खांडवाल. आज खऱ्या अर्थाने या संघात देखील स्पर्धेमधून सुंदर सुरेख अप्रतिम उत्कृष्ट परफॉर्मन्स केलेले, सांघिक कामगिरी या संघाची अतिशय उत्तम आहे. गोलंदाज शालिक सज्ज मार्गस्थ, पंचांना क्रॉस करतो राईट आर्म राऊंडचा मार करताना. पुन्हा एकदा ऑन साईडचा अतिशय चांगला फटका, वन बॉस. मात्र एका टप्प्याने आउटफील्ड मधून देखील चांगलं क्षेत्ररक्षण केलं जातं. मिळते फक्त आणि फक्त एक धाव. धावसंख्या 48. अजूनही उर्वरित 3 चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि बघूया येणाऱ्या 3 चेंडूमधून हा संघ कुठपर्यंत जाण्याचा प्रयत्न करेल. या अगेन्स्ट गोलंदाजी कशा प्रकारे केली जाईल. शालिक भुईर हा देखील संघातील सर्वात महत्त्वाचा ट्रम्प कार्ड. गोलंदाज खराब चेंडू, उत्तम प्रहार, वन बॉन्स. एका टप्प्याने मात्र क्षेत्रफळ बीट करेल का चेंडू. अतिशय जबरदस्त एफर्ट्स, उत्तम कामगिरी आणि मात्र दुसरी धाव घेण्याच्या मोहामध्ये महत्त्वाचा फलंदाज या ठिकाणी धावचित बाद. अतिघाई आणि संकटात नाही, खऱ्या अर्थानं दुसरी धाव घेताना कॉलिंग झालं नव्हतं आणि फलस्वरूप महत्त्वाचा एक फलंदाज या ठिकाणी बाद होतोय, साहिल. नेक्स्ट बॅट्समन करण म्हात्रे, करण पाटील. नेक्स्ट बॅट्समन न्यू बॅटल. धावसंख्या 48 ना, 49. एक कंप्लीट झाली बरोबर. किती 2 बॉल गोलंदाज शालिक थोडासा नेक्स्ट टाइम स्ट्रोक आहे. शॉट पाहिलं आपण, क्षेत्ररक्षक तैनात पाहिलं. आउटफील्डमधील चांगलं सुंदर सुरेख क्षेत्ररक्षण करताना क्षेत्ररक्षक ज्यानं उत्तमरित्या झेल या ठिकाणी कलेक्ट केला आणि महत्त्वाचा फलंदाज मात्र या ठिकाणी आल्या पावली परत जातोय करण पाटील. 0 या धावसंख्येवर बाद होतोय करण. येतोय गोलंदाजी केली. शेवटचा अंतिम चेंडूची फेक बाकी आहे. रोटेट करण्याची संधी. न्यू बॅट्समॅन न्यू बॅटल जयेश. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होतो, मारत असतो पंचांना क्रॉस करून राईट आर्म राऊंडचा मार करताना गोलंदाज आणि पहिला चेंडू पेस करताना अतिशय प्रतिम उत्कृष्ट फटका. 2 क्षेत्ररक्षण बीट करून 2 धावा कंप्लीट. तिसऱ्याचा प्रयत्न. 3 धावा या ठिकाणी कंप्लीट झालेले. चौथ्या धावेसाठी फलंदाज बाद झालेले आणि या 3 धावेने एनके स्पोर्ट्स खांडवाल हा संघ 52 धावा करतोय. विजयाचं लक्ष्य 53 धावांचं. ओके, आणि 53 धावांचा पाठलाग करण्यासाठी बघूया मारा 11 भादवड संघ कशा प्रकारची कामगिरी करतोय. चौफेर फटकेवेळी प्रारंभ करतोय. या गेम्स गोलंदाजी उत्तम होते याचं धावतं वर्णन करतील माझे आवाज व्हॉइस ऑफ गोरसई ओटो सुभाष धुमाल. शेवटची मॅच होणार आहे, त्यामुळे वेळेसंदर्भात सहकार्य करायचं आहे. यानंतर ही जी इनिंग होईल पंचांनी स्पेशली वॉर्निंग करायचं आहे, कारण 20 मिनिटात 4 षटके होणं गरजेचं आहे. क्षेत्ररक्षण लगेचच लावून घ्यायचं आहे. त्याचबरोबर सलामीची जोडी सुद्धा लगेचच खेळपट्टीवर पाठवायची आहे, कारण यानंतर अजून एक मॅच होणार आहे, हे लक्षात घ्यायचं आहे.
gon' give me your lo 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 wo 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 wo. प्रथम फलंदाजी करताना NK स्पोर्ट्स खांडवल संघाने निर्धारित 4 षटकामध्ये आपल्या धावपैकी धावा जोडल्या त्या 52 आणि 53 धावांचं आव्हान मायरा 11 भादोड संघासमोर उभं केलेलं आहे. सरासरीचा विचार केला तर प्रति षटकामागे 13.25च्या सरासरीने धावा कुठून काढाव्या लागतील मायरा 11 भादोड संघाला हा सामना जर जिंकायचा असेल तर. सौरभ त्यानंतर आपण जर बघितलं तर विनोद या 2 सलामीवीरांनी चांगली सलामी दिली होती आणि त्यांच्या सलामीच्या जोडावर खांडवल संघाने एक चांगलं टार्गेट इथे सेट केलेलं आहे आणि टार्गेटचा पाठलाग करण्यासाठी मायरा 11 भादोड संघाकडून दोन्ही सलामीचे बॅटर आता मात्र मैदानामध्ये दाखल झालेले आहेत. स्वर्गीय विलास स्पोर्ट्स राहणाल आयोजित स्वर्गीय विलास मूर्ती या राहणाल चषकामध्ये सर्वांचं सायंकाळच्या सत्रामध्ये पुन्हा एकदा हार्दिक स्वागत आहे. राहणाल के सुहानी शाम अब सभी के नाम. आयडल क्रिकेट कंडिशन आपण पाहतोय अगदी या मैदानावर आणि आयडल क्रिकेट कंडिशनमध्ये एक चांगलं आयोजन पाहायला मिळते. जय जोशी फ्रंटलाईन गोलंदाज वैयक्तिक पहिला आणि सांघिक पहिलं षटक घेऊन आलेले आहे. पहिला चेंडू इथे मात्र आपण पाहतोय या चेंडूला फाईन केलेला आहे. फाईन लेग रिझन मध्ये प्रयत्न चांगला पाहायला मिळाला होता. प्रयत्नाची पराकाष्ठा केली होती मात्र झेलला कॅरी करू शकला नाही. कौतुक करावं लागेल क्षेत्ररक्षक ज्याप्रमाणे त्याने प्रयत्न केला होता आणि तोपर्यंत वेळ होता फलंदाजाला धावा पूर्ण करण्याचा. 2 धावा फलंदाज पूर्ण करतोय. 2 धावेने कल्पेश आपला अकाउंट ओपन करतो आणि भादोड संघाचा अकाउंट ओपन होतोय या 2 धावेने. जय जोशी रॅट मोर 2 विकेट. इथे मात्र जागेवर खडे खडे फटका खेळलेला आहे. इनफिल्डच्या वरून चेंडू जोपर्यंत अडवला जातोय सीमारेषा लगत. पुन्हा एकदा 2 धाव फलंदाज पूर्ण करतायत. दुहेरी धावेने या धावफलक हलता ठेवलाय. धावसंख्या 4 वर पोहोचते. आजच्या दिवसामधील सेकंडला सामना आपण पाहतोय मायरा 11 भादोड विपक्ष NK स्पोर्ट्स खांडवल या 2 संघामध्ये. जय जोशी जय जय. इथे मात्र दिशा भरकटतोय गोलंदाज. पंचांचा इशारा वाईटचा येतोय. अवांतर धावेचं देखील अकाउंट ओपन होतंय आणि अवांतर धावेने संघाच्या धावफलकामध्ये बदल होतोय. धावसंख्या 5. 53 धावांचं लक्ष्य आहे. 53 लक्ष्याचा पाठलाग मायरा 11 भादोड संघ करतोय. इथे जोरदार अपील आणि येस पंचांचं बोर्ड आकाशाकडे. फलंदाज जावे लागेल तंबूच्या आश्रयाला. पहिला हात द्रा बसतोय मायरा 11 भादोड संघाला. आणि या आजच्या दिवसामध्ये हायलाइट जर पाहायचं झालं तर बेस्ट बॉलिंग फिगर देखील याच खेळाडूच्या नावे आहे. स्वतः संघ नाही काय कॅप्टन लिडिंग फ्रंट. पहिल्या सामन्यामध्ये नक्कीच चांगली चमक दाखवली होती. पहिली वॉर्निंग वेले संदर्भात पंचांकडून दिली गेलेली आहे. खरं तर फलंदाजी करणाऱ्या संघाने देखील वेळेचं सहकार्य
करायचं आहे. यानंतर आणखीन एक सामना खेळला जाणार आहे. इथे मिशाई फटका फसलेला आहे. क्षेत्ररक्षक चेंडू खाली, शिराचं संतुलन साधून हा चांगला झेल पकडलेला आहे आणि आणखीन एक फलंदाज आल्या पावले माघारी परतताना. तू चल माय आहे अशी स्थिती आपण बघतोय. मायला लावून दोन चेंडू मध्ये 2 विकेट जय जोशी या पटकवताना आपण पाहतोय. 0 बादून शुभम शलार व्यावलंकडे परतताना नेक्स्ट बॅटर लवकर मैदानामध्ये या पोहोचायचं आहे. खराब स्थिती गवळी सर आपण पाहतोय सध्या मायरा इलेव्हन भादोड या संघाची. खेळाडू बाद झाल्यानंतर खेळाडू कक्षामधून जो बॅटर आहे त्याने त्वरित यायचं आहे, लक्षात घ्या. 30 सर्कलची जी रेषा आहे ना त्या ठिकाणी क्रॉसिंग होणं गरजेचं आहे. आपण 20 क्रिकेट पाहतोय की 20 क्रिकेटमध्ये किती वेगात बॅटर येत असतो. 2-2 बॅटर तयार असतात. आणि क्रिकेटमध्ये टाइम आउटचा रूल आहे. आपण जर बघितलं तर अँजेलो मॅथ्यूज विश्वचषकामध्ये अशा प्रकारे टाइम आउट रूलने बाद होणारा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील पहिला खेळाडू देखील ठरलेला आहे. बांगलादेश विरुद्ध नक्कीच ती घटना घडली होती. कंट्रोल फुलचा फटका, शॉर्ट ऑन फुल मिडिल रिझन मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. डीप मध्ये क्षेत्ररक्षक जोपर्यंत चेंडू फील करून फेकी करेल तोपर्यंत 2 धावेने राहुल आपला अकाउंट ओपन करतोय आणि 2 धावेने भादोड संघाची धावसंख्या वाढून होती ती स्कोर बोर्डवर 7 धावा. 53 लक्षाचा पाठलाग मायरा इलेव्हन भादोड संघ करतोय. पहिलं षटक मार्गस्थ आहे. जे जोशी पहिलं षटकात आलतोय. तर पुन्हा एकदा सामोरं गेलेला फलंदाज राहुल केने. इथे मात्र चेंडू निघून जातो या एस्ट्रेक्सच्या त्यामध्ये निर्धाव चेंडूंनी या षटकाची देखील समाप्ती. पहिल्या षटकाची समाप्तीनंतर मायरा इलेव्हन भादोड संघाची धावसंख्या स्कोर बोर्डवर 2-7. गोलंदाजीत पहिला बदल, गोलंदाजी ट्रॅकवर विनीत भगत येतोय. विनीत भगत गोलंदाजी ट्रॅकवर आपल्याला पाहायला मिळतोय. ज्याने RPL स्पर्धेमध्ये चांगली कामगिरी केली होती दूरवरच्या टोकाकडून. इथे मात्र पाहायला आणि जाऊ दिलं. पंचांचा इशारा वाईट, आव्हान तर वाईटच्या रूपाने. धावसंख्या सिंगल वाढून होती ते धावफलकावर 8 धावा. प्रितेश पाटील मॅन फ्रॉम हवेवे. तर गोलंदाजी ट्रॅकवर विनीत भगत मॅन फ्रॉम राजनोली. इथे मात्र चांगला चेंडू पूर्णपणे या भेट चकित केलेल्या फलंदाजाला चांगली गोलंदाजी विनीत भगत करताना पाहायला मिळतोय. धावसंख्या स्थिर आहे. धावफलकावर 8 धावा. आव्हान आहे ते 53 धावांचा. आपण सामना पाहतोय NK स्पोर्ट्स खांडवल विपक्ष मायरा इलेव्हन भादवड या 2 संघामध्ये. आजच्या दिवसामधील सेकंडला सामना पाहायला मिळतोय. पॅन मेस पुन्हा एकदा चांगला चेंडू. धावसंख्या स्थिर आहे. धावफलकावर 8 धावा. आव्हान ते 53 धावांचा. आणि आता मात्र आपण पाहतोय या विनीत भगत समोर थोडासा स्ट्रगल करताना फलंदाज प्रितेश पाटील. इथे मात्र चेंडूला फिरकून दिलेला आहे. क्षेत्ररक्षक चेंडू खाली आणि परतावं लागेल फलंदाज प्रितेशाला डगआउटच्या आश्रयाला. तिसरा फलंदाज बाद होतोय मायरा इलेव्हन भादोड या संघाचा.
बाद होऊन पॅलमध्ये परतलेले आहेत न्यू बॅटर आधी. धावसंख्या स्थिर आहे, धावपलीकडे 8 धावा. इनसाइड आउट, कव्हरच्या डोक्यावरून चेंडू जातो या डीप कव्हर रिजन मध्ये. इथे मात्र धावचीची संधी आहे, मात्र संधीचं सोनं करता आलेलं नाही. दोनों बच गए, अब तेरा का होगा कालिया. धावसंख्या धावपलीकडे पाहायला मिळते ती 9 धावा. आव्हाने 53 धावांचा. प्लेयर मेस चांगली गोलंदाजी करताना विनीत भगत पूर्णपणे आपण पाहतोय या षटकामध्ये जखडून ठेवल्या भादोड संघाच्या फलंदाजांना. कृपया वेळे संदर्भात सहकार्य करायचं, कारण आपण जास्त वेळ खर्च करत आहेत. क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघ वेळेचं भान राखायचं आहे. स्कोर ऑफ द विकेट चेंडू ट्रॅव्हल होतं. एक धाव फलंदाज पूर्ण करतात. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न नसणार आहे, फक्त एका धावेवरच दोन्ही फलंदाज समाधानी. धावसंख्या दुहेरी अंकामध्ये प्रवेश करते 10 धावा. 2 षटकांची समाप्त झालेली, 2 षटकांची समाप्त धावसंख्या 53 लक्षाचा पाठलाग करताना 10 धावा. आणि बरोबर 10 मिनिटांमध्ये या 2 षटके पूर्ण देखील केलेले आहेत. 12 चेंडूचा खेळ शिल्लक आहे आणि येणाऱ्या 12 चेंडूमध्ये 43 धावांची आवश्यकता आहे मायरा 11 भादोड संघाला सामना जिंकण्यासाठी. या सामन्यात विजय संघ आपण पाहणार आहोत हर्षित 11 टिमगरपाडा या संघाची या शेवटच्या सामन्यामध्ये लढताना. जय शेलार येतोय गोलंदाजी करण्यासाठी. तिसरं षटक. 12 चेंडू आणि 12 चेंडू मध्ये 43 धावांची आवश्यकता आहे, म्हणजे अस्किंग रन रेट आता मात्र वाढलेला आहे. आता मात्र इथून 21.50 सरासरीने प्रति षटकामागे धावा झळकाव्या लागतील. स्वतःच्या फॉलमध्ये चांगले क्षेत्ररक्षण करताना गोलंदाज जय शेलार. धावसंख्या 10 स्थिर आहे. पकड थोडीशी मजबूत आपण पाहतोय क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाची या सामन्यावर. इथे मात्र चेंडूला फिरकावून दिला, इनसाइड आउट. क्षेत्ररक्षक चेंडू खाली आणि आणखीन एक फलंदाज बाद होतोय झेलबाज रूपाने. भादोड या संघाला आणखीन एक हादरा. चार फलंदाज बाद होऊन फॅलमध्ये परतलेले आहेत आणि अडचणीत सापडले आहेत. मात्र मायरा 11 भादोडा संघ पाड्यात जड इथे NK स्पोर्ट्स खांडवळ या संघाचा. न्यू बॅटर ऋतिक. जोरदार अपील आणि यस पंचांचा बुड आकाशाकडे. फलंदाज जावे लागेल तंबूच्या आश्रयाला. आणखीन एक फलंदाज बाद. 5 चेंडू. संघाचा संघाला आपण टॉस बॉक्स मध्ये रिपोर्ट करायचा आहे. ऑन हॅट्रिक जय सेलार. यावेळेला मात्र स्विंग अँड मिस. चांगली गोलंदाजी आतापर्यंत. 4 चेंडू हातलेले आहेत. कुठल्या प्रकारची धाव खर्च केलेली नाही आणि 2 सफलता देखील अर्जित केलेल्या आहेत. 10 धावसंख्येवर गाडी थांबलेली आहे भादोड संघाची आपण पाहतोय. इथे मात्र कडक फटका. केडीके चेंडू निघून जातोय सीमा बार. मिडविकेटवरून षटकार. नाईक याच्या बॅटवरून षटकार पाहायला मिळतोय आणि अशाच फटकांची खरं तर आवश्यकता आहे. यावेळी मात्र कार्पेटचे सारे जमीन लगत हा चेंडू जातो मिडविकेट रिझन मध्ये.
फक्त एकच धाव, एका धावपेक्षा अधिक नाही. धावसंख्या सिंगलने वाढून होते ते धाव प्ले करून 17 धावा. 53 या लक्ष्याचा पाठलाग केला जातोय, मात्र आता लक्ष खूपच दूर जाताना पाहायला मिळते मायरा 11 भादोड संघापासून. कारण 3 षटकांची समाप्त झाले. 3 षटकांची समाप्तीनंतर धावसंख्या झालेली ते भादोड संघाची 17 धावा आणि पूर्णपणे खात्रा आता या संघासाठी पाहायला मिळत आहे. कारण शेवटचे 6 चेंडू आणि 6 चेंडूमध्ये 36 धावांची आवश्यकता आहे, म्हणजे 6 में 6. यानंतर हर्षित 11 टेमगरपाडा विरुद्ध कुठला संघ, या संघामध्ये विजयी संघाच्या कॅप्टननी लगेचच टॉस बॉक्स मध्ये यायचे. कारण पहिल्यांदा आम्ही टॉस करणार आहोत, त्यानंतर मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार देऊ. पहिल्यांदा टॉस होईल, त्यानंतर मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार दिला जाईल. 6 चेंडू आणि 36 धावांची आवश्यकता आहे, म्हणजे 6 चेंडू सीमारेषेच्या बाहेर पाठवावे लागतील. मायरा 11 भादोड संघाला शेवटचा सामना जर खेळायचा असेल तर. मानव मात्र गोलंदाजी मार्कवर. आणि आता मात्र आपण म्हणू शकतो की पराभवाच्या छायेत मायरा 11 भादोड संघ. कारण मिशन इज इम्पॉसिबल. शेवटचे 5 चेंडू आणि 5 चेंडूमध्ये तब्बल 35 धावांची आवश्यकता. मिशन इज इम्पॉसिबल. एखादा चमत्काराचा तर मात्र मायरा 11 भादोड संघाला सामना जिंकून देऊ शकेल. पाड पूर्णपणे जड खांडवाळ्या संघाचं. फोर्स गेलेल्या चेंडूला क्षेत्ररक्षक तिथे सज्ज आहे. फक्त एकच धाव. इथून मात्र एकच पर्याय भादोड संघासमोर असणार आहे, पराभवाचं अंतर कमी करण्याचं. कारण सामन्यामध्ये विशेष काही उरलेलं नाही. शेवटचे 4 चेंडू दूर पराभवापासून आपण पाहतो भादोड संघ. प्लेयर मिस, फक्त फॉर्मॅलिटी लेफ्ट राहिलेलं आहे. विजयाच्या उंबरठ्यावर एनके स्पोर्ट्स खांडवाल संघ असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. पूर्णपणे पकड मजबूत खांडवाल संघाच्या सामन्यावर. कारण शेवटचे या इनिंग मधले 3 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. इथं मात्र चेंडूला फिरकावून दिलेलं आहे. चेंडू निघून जातोय लॉंगॉनच्या वरून सीमापार षटकार. टॉस बॉक्स मध्ये यायचंय. मानव म्हात्रे इनसाइड आउट. चेंडू हवेमध्ये क्षेत्ररक्षक इथे मात्र झेल ड्रॉप करतोय, तर त्यामध्ये नक्कीच विशेष काही फरक पडणार नाही. अंतिम षटक आणि अंतिम षटकामधील अंतिम चेंडू लगेच टॉस केला जाईल आणि पूर्णपणे चित्र आता स्पष्ट झालेले शेवटचा सामना कुठला असेल. इथे मात्र अतिशय खराब चेंडू, स्वेर चेंडू. धावसंख्या 27. चित्र पूर्णपणे स्पष्ट झालेलं आहे की शेवटचा सामना खांडवळ विपक्ष टेमघरपाडा जवळजवळ निश्चित झालेला आहे. तर अशा प्रकारे हा विजय संपादन केलेला आहे एनके स्पोर्ट्स खांडवाल संघाने. अभिनंदन खांडवाल आणि हा अडलक भादवाड. सुभाष धुमाल आपण मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार नंतर देणार आहोत. सुरुवातीला टॉस होईल.